नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आश्चर्याने थक्क करून सोडणारं मंदिर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, ज्याचं नाव आहे गोंदेश्वर मंदिर सिन्नर। नाशिक जवळ तुम्हाला माहिती असेल सिन्नर नावाचं गाव आहे। या सिन्नर गावाच्याच बाजूला हे गोंदेश्वराचं मंदिर आहे। हे गोंदेश्वराचं जे मंदिर आहे साधारण 13व्या शतकामध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे। आम्ही जे इथले बारकावे तुम्हाला दाखवणार आहोत ते कदाचितच कुठेतरी तुम्हाला बघायला मिळतील, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे तुम्हाला विनंती आहे। आम्ही हे मंदिर प्रचंड मोठं असल्यामुळे एक नुसतं गोंदेश्वराचं मंदिर नाहीये, इथे शिवपंचायतन आहे। म्हणजे शिवाच्या मंदिराबरोबरच इथे अन्य 4 देवतांची मंदिरं आहेत। सूर्याचं मंदिर आहे, विष्णूचं मंदिर आहे, पार्वती मातेचं मंदिर आहे आणि त्याबरोबरच गणपतीचं मंदिर सुद्धा आहे। अशी ही 5 मंदिरांचा मिळून समूह असलेल्या मंदिरांना शिवपंचायतन असं म्हटलं जातं। आणि हे शिवपंचायतन आपण बघणार आहोत, पण हे संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार नाही आहोत। इथल्या प्रत्येक मंदिरासाठी आपण एक छोटा छोटा व्हिडिओ बनवणार आहोत। त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आमच्या चॅनलवरती गोंदेश्वर नावाची एक स्पेशल प्लेलिस्ट तयार होईल, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ही सगळी मंदिरं बघा, म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी यावंसं वाटणार म्हणजे वाटणार। इतकी सुंदर पद्धतीने आम्ही हे मंदिर तुम्हाला दाखवणार आहोत। तर आता आपण पहिल्यांदा मुख्य गोंदेश्वराचं मंदिर बघायला आरंभ करणार आहोत। तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण मंदिर बघायची सुरुवात मंदिराच्या तटबंदीपासून आणि प्रवेशद्वारापासून करत आहोत। माझ्या दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर मंदिराची संपूर्ण तटबंदी आपल्याला बांधलेली दिसते। ही संपूर्ण तटबंदी जी आहे ही दगडामध्ये बांधलेली आहे आणि माझ्या मागे असलेलं जे दिसतंय आपल्याला हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे। मंदिराचं म्हणजे मंदिर समूहाचं प्रवेशद्वार हे आहे। या प्रवेशद्वारातून आतमध्ये समोर केल्या आता आपण जे बघितलं ते थक्क करणारं दृश्य आपल्याला आतमध्ये दिसतं। आपण या प्रवेशद्वारावरती जर बघितलं तर या प्रवेशद्वारावरती सुद्धा खूप सारं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं, पण ह्याच्यापेक्षा कैक पट अधिक सुंदर नक्षीकाम मंदिराच्या आतमध्ये आहे। त्यामुळे आपण थेट आतमध्ये प्रवेश करणार आहोत। चला आतमध्ये जाऊयात। मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रवेशद्वारावरती आपण वेळ नाही घालवणार, तरी सुद्धा आल्या मला इथे द्वारपाल सुंदर दिसल्या, द्वारपालिका रादर दिसल्या, म्हणून मी काही सेकंद इथे थांबत आहे आणि तुम्हाला या प्रवेशद्वारावरच्या द्वारपालिका दाखवत आहे। तुम्ही इथे बघू शकता, ह्या बाजूला 3 द्वारपालिका आहेत आणि या बाजूला 3 द्वारपालिका आहेत। या प्रवेशद्वाराची जर आपण द्वारशाखा बघितली तर द्वारशाखेवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। वरती ललाटबिंबामध्ये गणपती आहे आणि या बाजूची द्वारशाखा आपण बघू शकता, त्याच्या वरच्या बाजूला सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि वरती पण काही शिल्प दिसतात। थोडंसं लांब जाऊन मी तुम्हाला दाखवतो। आता आपण जी बघत आहात ती मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला असलेली शिल्प आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्या डाव्या बाजूला जर बघितलं तर इथे आपल्याला बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। खरं तर खूप उंच आहे ही व्यवस्था, पण बसण्यासाठी सुंदर व्यवस्था इथे त्या कालावधीमध्ये केलेली आपल्याला दिसते। आता ज्या आपण प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलो त्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्या आपल्याला हा प्रवेश मंडप समोर दिसतो। या प्रवेश मंडपामध्ये एकूण 8 खांब आहेत आणि ह्या प्रत्येक खांबावरती सुद्धा काही नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं। इथे जर तुम्ही बघितलं तर कीर्तिमुख आपल्याला केलेलं दिसतंय आणि अशी कीर्तिमुख इथल्या या प्रवेश मंडपामधल्या प्रत्येक खांबावरती केलेली आहेत। त्याच्या वरच्या बाजूला असलेलं नक्षीकाम तुम्ही बघा, इथपासूनच आपली नक्षीकाम बघायला सुरुवात झालेली आहे। शुष्क सांधा पद्धतीचं इथेही बांधकाम केलेलं आपल्याला दिसतं। कुठलंही शिसा, तांबा किंवा चुना काही न वापरता ड्राय जॉईंट पद्धतीने बनवलेलं बांधकाम आपल्याला या संपूर्ण मंदिरामध्ये बघायला मिळणार आहे। जे साधारण 13व्या शतकामध्ये बांधलेलं मंदिर आहे ते आपण आता बघायला जाणार आहोत आणि हे समोर दिसतंय हे आपल्याला असलेला इथला प्रवेश मंडप आहे। आता तुम्ही या मंदिराचा संपूर्ण परिसर बघा, खूप मोठा परिसर आहे आणि इथे अतिशय स्वच्छता केलेली आपल्याला दिसते। संपूर्ण मंदिर अतिशय स्वच्छता इथे राखलेली आपल्याला दिसते। ते समोर जे 2 बंधू आपल्याला दिसत आहेत ना, हे बंधू या मंदिराची रोज साफसफाई करत असतात। या 2 बांधवांना आमच्याकडून खूप धन्यवाद आणि आमच्या श्रोत्यांकडून खूप धन्यवाद। हे लोक इथलं मंदिर स्वच्छ ठेवतात, म्हणून आपल्याला इतकं स्वच्छ आणि सुंदर मंदिर आज बघायला मिळणार आहे। प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्या आपल्याला इथे हा एक मोठा दगड ठेवलेला दिसतोय। या दगडामध्ये मध्यभागी जर तुम्ही बघितलं तर मध्यभागी एक चौकोनी खड्डा केलेला दिसतोय। हा खड्डा कशासाठी असेल तर शुष्क सांधा पद्धत माझ्या बोलण्यामध्ये नेहमी प्रत्येक मंदिरामध्ये आपण ऐकलेला असेल, तर हा जो खड्डा असतो या खड्ड्यामध्ये दुसरा दगड अडकवला जातो आणि अशा पद्धतीने या मंदिराचं बांधकाम केलेलं असतं। हा दगड इथला वरच्या बाजूनी कुठून तरी ढासळलेला दगड इथे आणून ठेवण्यात आलेला आहे, पण शुष्क सांधा पद्धत कशी असते, या खड्ड्यामध्ये दुसरा दगड अडकवला जातो, अशा पद्धतीने मंदिराचं बांधकाम केलं जातं। हे दाखवण्यासाठी तुम्हाला हा छोटासा
दगड मी तुम्हाला दाखवला। तर दर्शक हो, इथे जे शिवपंचायतन सांगितलं जातं, मी पुन्हा एकदा आठवण करतो, माझ्या मागे बरोबर जे दिसतंय ते मुख्य शंकराचं मंदिर आहे, जे इथलं मुख्य मंदिर आहे। ही सगळी 5 मंदिरं जी आहेत, एकूण 6 मंदिरं इथे आहेत, त्यातलं शिवपंचायतन आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे एका चौथऱ्यावरती ही सगळी मंदिरं बांधलेली आहेत। जमिनीपासून काही फूट उंच एक चौथरा बेस बनवलेला आहे आणि त्या बेसवरती ही सगळी मंदिरं केलेली आहेत। माझ्या उजव्या हाताला जर तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला गणपतीचं मंदिर आपल्याला दिसतं, त्याच्या मागच्या बाजूचा जो कोपरा आहे तिकडे सूर्यदेवाचं मंदिर आहे। आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार नाही, पण हे गणपतीचं मंदिर आपल्याला दिसतं। आणि डाव्या बाजूला जर तुम्ही माझ्या बघितलं तर ह्या बाजूला विष्णूचं मंदिर आहे आणि या विष्णूच्या मंदिराच्या मागच्या कोपऱ्यामध्ये एकदम सूर्यदेवाचं मंदिर आहे। त्या दोन्ही मंदिरांच्या मध्यभागी एक शंकराचं अजून एक मंदिर आहे आणि नंदी मंडप सुद्धा ह्या बाजूला आहे। आता त्यातलं आपण पहिल्यांदा आज शिव मंदिर बघणार आहोत। आता आपण ह्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलेलो आहोत, जे दक्षिणेकडचं प्रवेशद्वार आहे, दक्षिण प्रवेशद्वार मंदिराचं याला म्हणतात। आणि त्याच्या ह्या बाजूला जर बघितलं, इकडून सूर्य उगवतो, पूर्व दिशेला हे आपल्याला समोर दिसतंय, हे पूर्व दिशेचं प्रवेशद्वार आहे। हे प्रवेशद्वार सुद्धा बघण्यासारखं आहे। या प्रवेशद्वारामध्ये स्वर्गमंडप आहे, जो आपल्याला जवळ जाऊन बघायचा आहे। आता हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे पूर्व दिशेचं प्रवेशद्वार आहे। सध्या हे प्रवेशद्वार बंद असतं, याला दरवाजा बनवून कुलूप लावलेला आहे, परंतु हे प्रवेशद्वार पूर्वीच्या कालावधीमध्ये वापरलं जात होतं। या प्रवेशद्वारामध्ये सुद्धा खूप सुंदर विशेषता आहे, जी आपण फक्त खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये बघितलेली होती, अशी सुंदर विशेषता या मंदिरामध्ये आहे। तुम्ही इथे बघू शकता खाली गोल आकाराची ऊन इथे आलेलं दिसतंय, बाकी भागामध्ये इकडे सावली आहे। हा गोल कशामुळे दिसतोय तर तुम्ही थोडंसं वरती जर बघितलं तर इथे वरती आपल्याला जसं आपण खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये स्वर्गमंडप बघितला होता, तसा स्वर्गमंडप या ठिकाणी असलेला आपल्याला बघायला मिळतो। आता आपल्याला जो स्क्रीनवरती दिसतो आहे हा इथला स्वर्गमंडप आहे। असा स्वर्गमंडप आपण खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये बघितला होता, त्यानंतर हे दुसरं मंदिर आहे। आतापर्यंत आपण कित्येक मंदिरं बघितलेली आहेत, पण कुठल्याही मंदिरामध्ये म्हणजे कोपेश्वराच्या मंदिराशिवाय आपल्याला फक्त गोंदेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये असलेला हा स्वर्गमंडप आपल्याला दिसतो। आणि ह्या स्वर्गमंडपामध्ये सुद्धा सुंदर नक्षीकाम आपल्याला केलेलं बघायला मिळतं। आता जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात हे स्वर्गमंडपाची वरची दृश्य आहेत। वरच्या बाजूनी स्वर्गमंडप, आतल्या बाजूनी असं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि हे चारी बाजूनी पूर्ण गोलाकार इथे बनवलेला आहे। स्वर्गमंडप आहे म्हणजे गोलाकारच असतो, काही भाग त्यातला ढासळलेला आहे, पण तरी सुद्धा अजून बरंच काही बघण्यासारखं इथे आहे। आणि हे सौंदर्य आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे, जे बघायला आपण आलं पाहिजे आणि आपल्या परिचयाच्या अन्य लोकांना सुद्धा आपण हे बघायला प्रवृत्त केलं पाहिजे। आता आपण जे पूर्व दिशेचं प्रवेशद्वार बघितलं आणि स्वर्गमंडप बघितला, त्या तिथून सरळ थोडंसं पुढे आलं की समोरच्या बाजूला आपल्याला हे जे स्ट्रक्चर दिसतंय, हे जे आपल्याला दिसतंय हे नंदी मंडप आहे। आतमधल्या बाजूने आपण जाऊन बघणारच आहोत, पण तुम्ही ह्या बाजूला बघू शकता अतिशय सुंदर नक्षीकाम या नंदी मंडपावरती सुद्धा केलेलं आहे। आता मी तुम्हाला थोडंसं जवळ येऊन दाखवतो। इथे तुम्ही जर बघितलं तर अनेक प्रकारच्या सूरसुंदरी, नर्तिका, गायन करणाऱ्या स्त्रिया किंवा महिला, वादन करणाऱ्या महिला, नृत्य करणाऱ्या अनेक महिला या नंदी मंडपावरती आपल्याला चारी बाजूनी कोरलेल्या दिसतात। मी तुम्हाला प्रत्येक शिल्प समजावून सांगू शकत नाही, नाहीतर हा व्हिडिओ 4-5 तासांचा होईल। मी तुम्हाला प्रत्येक ह्याची फक्त क्षणचित्र दाखवणार आहे। काही ठिकाणी मी बॅकग्राऊंडला पार्श्वसंगीत टाकेन आणि तुम्ही फक्त स्क्रीनवर जे तुम्हाला दिसतंय हे भारताचं सौंदर्य आणि वैभव आहे, हे तुम्ही फक्त बघत राहा आणि आश्चर्याने थक्क होत राहा। हे सुंदर शिल्प जे आपण आत्ता बघतो आहोत ही सगळी नंदी मंडपावर असलेली शिल्प आहेत। ह्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता, ह्या बाजूने सुद्धा सुंदर नक्षीकाम नंदी मंडपावरती बाहेरच्या बाजूनी केलेलं आपल्याला दिसतं। ह्या इथे जे दिसत आहेत, आता मी एक उदाहरण तुम्हाला दाखवतो। ही महिला बघा, हिच्या कंबर पट्ट्यावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। तिच्या गळ्यामध्ये असलेला हार दाखवलेला आहे, तिच्या पायामध्ये असलेले वाळे किंवा तोडे जे असतात हे सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलेले आहेत। मी तुम्हाला एक सॅम्पल फक्त त्यातलं दाखवलं। अशा शेकडो महिलांची शिल्प या नंदी मंडपावरती केलेली आहेत। म्हणजे मुख्य मंदिर कसं असेल हे फक्त काय म्हणतात त्याला, ट्रेलर आहे हा, फक्त मुख्य पिक्चर तो अभी बाकी आहे। त्यामुळं पुढे आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे ते तुम्ही कल्पना करू शकता। नंदी मंडपाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला इथे एक महादेवाची लिंग किंवा शिवपिंड बघायला मिळते। ही इथे बाहेर का आहे आणि कधीपासून आहे माहीत नाही आहे, पण इथे आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळतं। आता आपण नंदी मंडपामध्ये जाऊयात आणि आतमधला नंदी महाराज आणि वरती असलेलं सुंदर छत आपण वरती जाऊन बघूयात। या
आपल्या चॅनलवरती महादेवाची खूप सारी मंदिरं आपण बघितलेली आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये शिवलिंगाबरोबरच आपल्याला नंदी महाराजसुद्धा बघायला मिळतात. आत्तापर्यंत आपण बघितलेल्या शिवमंदिरांपैकी फक्त एकच मंदिर असं होतं की जिथे शिवमंदिर आहे पण त्या मंदिरामध्ये नंदी महाराज नाही आहेत. असं एकच मंदिर आत्तापर्यंत आपण बघितलेलं होतं, ते होतं कोपेश्वर मंदिर खिद्रापूर. बाकी प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला नंदी महाराज बघायला मिळतात आणि नंदी महाराजांवरती केलेलं सुंदर नक्षीकाम, त्याच्या गळ्यामध्ये असलेल्या साखळ्या ज्या आहेत त्या साखळ्या किंवा घंटांच्या त्याला झूल केलेली असते, या अनेक नंदींवरती आपण बघितलेल्या आहेत. नंदीच्या पाठीवरती असणारी गाठ आपण अनेक ठिकाणी बघितलेली होती. त्याच्या पाठीवरती ही जी झूल घातलेली आहे, या झुलीची गाठसुद्धा आपल्या शिल्पकारांनी नंदीच्या पाठीवर कोरलेली आपल्याला दिसते. आता आपण ह्या नंदी मंडपाचे स्तंभ जे आहेत, चार बाजूला 4 स्तंभ आहेत, त्यातला एक स्तंभ सॅम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवतो. या बाजूने तुम्ही बघू शकता नर्तिका आपल्याला दिसतात इथे कोरलेल्या. इथे कीर्तिमुख आहे, म्हणजे नंदी मंडपाचे जे स्तंभ आहेत त्याच्यावरती सुद्धा कीर्तिमुख कोरलेलं आहे. वरच्या बाजूला असलेलं सुंदर नक्षीकाम तुम्ही बघू शकता. मी अनेक मंदिरांच्या व्हिडिओमध्ये ह्या नक्षीकामाचं वर्णन केलेलं आहे, त्यामुळे आता मी तुम्हाला सगळं समजावून सांगणार नाही. तुम्हाला हे सगळं आता जवळपास माहिती झालेलं आहे. जर तुम्ही आमचे अन्य मंदिरांचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर कृपया ते व्हिडिओसुद्धा बघा, म्हणजे तुम्हाला ह्या मंदिराच्या सर्व अवयवांची माहिती आमच्या विभिन्न वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती मिळेल. आता या नंदी मंडपाचं असलेलं छत मी तुम्हाला दाखवतोय. हे छतसुद्धा संपूर्ण पाषाणामध्ये बांधलेलं आहे. शुष्क सांदा पद्धतीने एकावर एक दगड ठेवून बांधलेलं हे छत आहे आणि किती सुंदर कोरीवकाम दगडामध्ये केलेलं आपल्याला इथे दिसतं. तुम्ही कल्पना करू शकता की आजच्या कालावधीमध्ये दगडामध्ये असं जर कोरीवकाम करायचं ठरलं आणि असा नंदी मंडप बांधायचं ठरलं तर आपल्याला किती लाख किती करोड रुपये खर्च येईल याची कल्पना तुम्ही करू शकता. इतका सुंदर हा नंदी मंडप आपण आता बघितला. आता समोर असलेल्या मुख्य शिवमंदिरामध्ये म्हणजेच महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला इथे जायचं आहे. चला, आत्ता जो आपण नंदी मंडप बघितला त्याच्यासमोरच हे असलेलं मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम बाहेरच्या स्तंभांवरती केलेलं आपल्याला दिसतं. हा मध्यभागी आपल्याला दिवा लावलेला जो फ्लॅशलाईट लावलेला जो स्तंभ दिसतोय हा नंतरच्या कालावधीमध्ये आधार देण्यासाठी लावण्यात आलेला असावा असं वाटतंय. हा ओरिजिनल नसावा असं आम्हाला तरी वाटतं आहे, पण ह्या स्तंभांवरती सुद्धा खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. या मंदिरामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्तंभांवर वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो हजारो स्वरसुंदरी तर आहेतच, त्याशिवाय अनेक ठिकाणी आपल्याला जागोजागी कीर्तिमुख केलेली आपल्याला दिसतात. आत्तापर्यंत आपण अनेक मंदिरांमध्ये व्यालशिल्प बघितलेली आहेत, छोट्या छोट्या आकाराची व्यालशिल्प बघितलेली आहेत. या ठिकाणी एवढ्या मोठ्या आकाराचं व्यालशिल्प आपल्याला दिसतं. या व्यालशिल्पामध्ये विशेषता अशी आहे की त्या व्यालाच्या पायाखाली त्यांनी एका हत्तीला दाबलेलं आपल्याला दिसतं. असं व्याल आपण आत्तापर्यंत कुठल्या मंदिरामध्ये बघितलेलं नव्हतं, जे आपल्याला इथे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला, जसं ह्या बाजूला आहे तसंच त्या बाजूला समोरच्या बाजूला सुद्धा बाहेरनं एक व्याल आहे, तेही मी तुम्हाला दाखवून घेतो. आत्ता मी सांगितलं तुम्हाला की दुसऱ्या बाजूला सुद्धा तसं व्याल आहे, पण इथे आपल्याला त्याचा फक्त कट्टा दिसतोय, वरचं व्याल पडून गेलेलं दिसतंय. हा खडक अशा प्रकारचा आहे की त्याची झीज लवकर होते आणि खूप वेगाने हा खडक झिजतो, त्यामुळे या मंदिराचं थोडंसं नुकसान झालेलं आहे, थोडं जीर्ण झालेलं आहे, पण तरीसुद्धा आपल्याला बरंच इथे बघायला मिळतं. आता आपण जे बघत आहोत तो मंदिराचा प्रवेश मंडप आहे. मुख्य मंदिराच्या भागांना आपण जर बघितलं तर प्रवेश मंडप असतो, त्याच्या आतमध्ये सभामंडप असतो, त्याच्या आतमध्ये अंतराळ असतं आणि अंतराळाच्या आतमध्ये गर्भगृह असतं. आता आपण प्रवेश मंडपाचं प्रवेशद्वार बघत आहोत. इथेही तुम्ही वरती बघू शकता. मी तुम्हाला प्रत्येक शिल्पाचं वर्णन करून सांगू शकत नाही, कारण इथे शेकडो हजारोनी शिल्प आहेत. रामायणातले, महाभारतातले, पंचतंत्रातले, पौराणातले, विष्णूच्या दशावतारांमधले अनेक शिल्प इथे मंदिरात ठिकठिकाणी कोरलेली आपल्याला दिसतात. आता हे मंदिराचं प्रवेशद्वारावरच्या सूरसुंदरी आपण बघत आहोत. इथे तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 सूरसुंदरी किंवा द्वारपालिका ज्यांना म्हटलं जातं त्या द्वारपालिका इथे आहेत. या बाजूला जर आपण बघितलं तर ह्याही बाजूला आपल्याला 1 2 3 4 5 द्वारपाल किंवा द्वारपालिका दिसतात. काही द्वारपाल आहेत आणि काही द्वारपालिका आहेत. आता ह्या द्वारपालांमधली सुद्धा विशेषता, या बाजूला 4 ज्या दिसत आहेत आपल्याला या द्वारपालिका आहेत आणि मध्यभागी जर आपण बघितलं तर इथे आपल्याला भैरव दिसतो. त्याच्या हातामध्ये असलेलं डमरूसुद्धा इथे आपल्याला दिसतं. त्याच्यावरनं लक्षात येतं की हे भैरवाचं शिल्प आहे. भैरव इथे द्वारपाल म्हणून आहे. या हातात असलेली गदा, या बाजूची बहुतेक गदा असावी, नीटसं दिसत नाही आहे पण गदेसारखं काहीतरी दिसते. आणि असंच शिल्प उजव्या बाजूला सुद्धा द्वारपाल आणि द्वारपालिका आपल्याला असलेले दिसतात.
आता या द्वारशाखा तुम्ही बघून घ्या, जेवढे द्वारपाल प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वाराला असतात तेवढ्याच द्वारशाखासुद्धा असतात आणि द्वारशाखेंवरचं सुंदर नक्षीकाम आता तुम्ही बघत आहात. मध्यभागी नेहमीप्रमाणे ललाटबिंब आहे, त्याच्यामध्ये गणपती आहे आणि उजव्या बाजूच्या द्वारशाखा आता तुम्ही बघत आहात. हे आहे मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार, नंदी मंडपाच्या समोर असलेलं. इथे सुद्धा जर तुम्ही छताकडे बघितलं तर इथे सुद्धा जसं आपण नंदी मंडपामध्ये बघितलं होतं तसंच सुंदर शिल्पकाम असलेलं छत इथे प्रवेश मंडपाला आपल्याला बघायला मिळतं. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला जर बघितलं तर अनेक सुंदर शिल्प आपल्याला इथे कोरलेली दिसतात. पुन्हा एकदा उल्लेख करतो की महाभारत, रामायण, विष्णू दशावतार अशी अनेक शिल्प या ठिकाणी आपल्याला मंदिरात ठिकठिकाणी जागोजागी कोरलेली दिसतात. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूयात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता आपण जो बघत आहोत हा मंदिराचा सभामंडप आहे. या सभामंडपामध्ये सुद्धा अनेक स्तंभ आपल्याला दिसतात आणि प्रत्येक स्तंभावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. त्यातली काही क्षणचित्र आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत. हे फक्त आता आपण स्तंभ बघत आहोत. आता काही विशेषता त्यातल्या तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवतो आणि मग आपण मुख्य मंदिराच्या अंतराळामध्ये आणि आज असलेल्या गर्भगृहामध्ये जाणार आहोत. आता इथे महेश दाखवतोय हे युद्ध चाललेलं आहे. याच्या हातामध्ये भाला किंवा तलवार दिसते आहे आणि याच्या हातात पण इथं भाला किंवा तलवारवरती आहे, पण आता हे भग्न झालेलं असल्यामुळे याच्यात थोडासा अवशेष निघालेला आहे. म्हणजे थोडक्यात इथे युद्ध प्रसंग आपल्याला दाखवलेला आहे. आणखीन एक दोन शिल्प आम्ही तुम्हाला दाखवतो. या खांबांवरची किंवा स्तंभांवरची शिल्प तुम्हाला दाखवतो. इथे जे आहे ते दोन जण वादन करतात आणि मध्ये एक नर्तिका नाचत आहे असं हे शिल्प आहे. आता तुम्ही बघू शकता वादन आणि नृत्य इथे करताना आपल्याला महिला दिसत आहेत. मागच्या डाव्या बाजूनी प्रकाश येतोय त्यामुळे ते नीट तुम्हाला दिसणार नाही, पण मी त्यातल्या त्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे शिल्पकाम दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे इथं साधारण एक देवाची मूर्ती आहे आणि दोन जण या ठिकाणी द्वारपाल आहेत किंवा त्यांना वारा घालत सेवक किंवा चौऱ्या हातामध्ये घेतलेलं शिल्प इथे दिसतं. बहुतेक हा गणपती आहे आणि खाली आपल्याला एक सूरसुंदरी दिसते, तिच्या हातामध्ये चौरी आहे आणि खूप सुंदर सूरसुंदरी आपल्याला इथे दिसते. तुम्ही तिचा कंबरपट्टा बघू शकता, त्याच्यावर असलेलं गव्हाच्या किंवा तांदळाच्या दाण्या एवढं असलेलं सुंदर नक्षीकाम तुम्ही बघू शकता. अशा अनेक सूरसुंदरी, शेकडोनी सूरसुंदरी या मंदिरामध्ये आहेत. त्याच सूरसुंदरीच्या खालीसुद्धा आपल्याला शंकराचं एक शिल्प दिसते. इथे तुम्ही बघू शकता शंकराच्या किंवा महादेवाच्या हातामध्ये त्रिशूल असलेला आपल्याला दिसतो आणि नागसुद्धा आपल्याला दिसतो. म्हणजे महादेवाचं शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतंय. अशी अनेक शिल्प इथे आहेत. मी वारंवार हेच बोलतोय कारण मी तुम्हाला सगळी शिल्प दाखवू पण शकत नाही आणि समजावून सांगू पण शकत नाही. तुम्हाला फक्त काही क्षणचित्र त्यातली दाखवतो आहे. इथे तुम्ही बघू शकता एक सुंदर कीर्तिमुख आतमध्ये केलेलं आहे. अशी शेकडो कीर्तिमुखं आपल्याला या मंदिरामध्ये केलेली दिसतात. शेकडोनी काय हजारोनी अशा पद्धतीची कीर्तिमुखं आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतात. इथे काही सभामंडपामध्ये 2 देवकोष्टकंसुद्धा आहेत आणि त्या देवकोष्टकावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं. हे डाव्या बाजूला असलेला कोपऱ्यात असलेला स्तंभ बघा. संपूर्ण जे बांधकाम आहे ते शुष्क सांधा पद्धतीचं बांधकाम आहे आणि अतिशय सुंदर नक्षीकाम या सभामंडपामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. आता तुम्ही हे शिल्प बघू शकता. स्त्री आणि पुरुषाचं शिल्प आहे. दोघांच्या हातामध्ये हार दाखवलेले आहेत. हे दोघांच्या हातामध्ये हार आहेत म्हणजे आतल्या महादेवाला घालायला हे हार घेऊन चाललेले असावेत असं दाखवण्यासाठी हे शिल्प बनवण्यात आलेलं असावं. त्याच्या खालीच जर आपण बघितलं तर हे सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळतं. मध्यभागी गणपती आहे आणि गणपतीच्या सेवा करणाऱ्या 2 महिला आपल्याला त्याच्या दोन्ही बाजूला दाखवलेल्या आहेत आणि त्याच्या खाली एक सुंदर कीर्तिमुख सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. कीर्तिमुख हा सारखं काहीतरी छोटं कीर्तिमुखच आहे इथे. अशी शेकडो हजारो कीर्तिमुख आणि शेकडो हजारो सूरसुंदरी आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतात. हे बघा किती सुंदर नक्षीकाम ह्या सूरसुंदरीवरती केलेलं आहे. तिच्या गळ्यातले अलंकार आता आपण बघत आहोत. तिच्या गजरा जो आहे किंवा त्याच्या बाजूचं नक्षीकाम तुम्ही बघा. तिचे केससुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने कोरलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. तिचे डोळे बघा, नाक बघा, गळ्यातले हार आपण तिच्या बघितले. कमरेला असलेला कंबरपट्टा तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर कंबरपट्टा. तिच्या हातामध्ये एक बालक आहे आणि कमरेला असलेले दागिने किंवा अलंकार आपण इथे बघू शकता. पायामध्ये असलेले तोडे किंवा वाळे, तिच्या पायाची बोटं आणि पायामध्ये असलेले सुंदर अलंकार, बारीक गव्हाच्या किंवा मोहरीच्या दाण्या एवढे छोटं नक्षीकाम या सूरसुंदरीमध्ये केलेलं आहे आणि अशाच शेकडो सूरसुंदरी या मंदिरामध्ये आहेत.
आत्ता आपण जे सभामंडपामधलं नक्षीकाम बघितलं त्या सभामंडपातच हे कासव आपल्याला समोर दिसतं आणि कासवापासून थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे आता हे दोघं जण दिसत आहेत. त्या ठिकाणी मंदिराचं अंतराळ आहे आणि अंतराळाच्या आतमध्ये असलेलं मुख्य गर्भगृह आपल्याला बघायला मिळतं. आता आपण अंतराळात जाऊन अंतराळातलं सुंदर नक्षीकाम बघणार आहोत. इथे सुद्धा अत्यंत आश्चर्याने थक्क करून सोडणारं नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. नेहमीप्रमाणे जशी अन्य मंदिरांमध्ये असती तशी घंटा इथे टांगलेली आहे. या अंतराळामध्ये सुद्धा दोन्ही बाजूला 2 देवकोष्टकं आपल्याला केलेली दिसतात. हे डाव्या बाजूचं देवकोष्टक आहे आणि हे उजव्या बाजूचं देवकोष्टक आपल्याला इथे दिसतं. या देवकोष्टकांवरती सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. माझ्या बोलण्यामध्ये वारंवार अत्यंत सुंदर नक्षीकाम हा शब्द येणार आहे, कारण तो शब्द वारंवार येणार आहे कारण तसंच इथलं शिल्पकाम आहे. त्यामुळे नॅचरली किंवा आपोआप माझ्या बोलण्यामध्ये तो शब्द येतो आहे. जर तुम्हाला आवडला नाही तर क्षमा करा मला, पण अत्यंत सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला सगळीकडे केलेलं बघायला मिळतं. आत्ता आपण जे बघत आहोत हे उजव्या बाजूचं देवकोष्टक आहे. असंच एक सेम देवकोष्टक समोरच्या बाजूला सुद्धा आहे. आता आपण मुख्य प्रवेशद्वार जे आहे गर्भगृहाचं प्रवेशद्वार ते पहिलं बघून घेऊयात. मी तुम्हाला एक बाजू दाखवतो आणि दुसरी बाजू नंतर फास्ट दाखवेन मी. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 द्वारपाल किंवा द्वारपालिका आहेत. मध्ये मला ह्या 2 बाजूच्या 2 द्वारपालिका आहेत. ही मधली एक पण द्वारपालिका आहे आणि हे 2 द्वारपाल इथे आपल्याला बघायला मिळतात. आता आपण जे द्वारपाल बघितले, जरी हे शिवाचं मंदिर असलं, महादेवाचं मंदिर असलं, तरी इथे द्वारपाल म्हणून आपल्याला विष्णुदेव उभे असलेले दिसतात. तुम्ही इथे क्लिअर कट बघू शकता. ह्या हातामध्ये त्यांच्या शंख आहे, या हातामध्ये असलेली गदासुद्धा आपल्याला स्पष्ट दिसते. असे विष्णू महाराज इथे द्वारपाल म्हणून शिवमंदिराच्या बाहेरच्या बाजूला उभे आहेत. या 2 द्वारपालिका इकडच्या मी तुम्हाला मगाशी दाखवल्या. असंच सेम शिल्पकाम डाव्या बाजूला आहे. तिकडच्या द्वारशाखेवरती सुद्धा असेच द्वारपाल आपल्याला केलेले दिसतात. वेळ वाचवण्यासाठी मी सगळ्यांची माहिती तुम्हाला बारकाईने सांगत नाही. मी पटापट तुम्हाला क्षणचित्र दाखवतो आहे. तुम्ही इथल्या द्वारशाखा बघून घ्या. जेवढे द्वारपाल सामान्यतः जेवढे द्वारपाल प्रवेशद्वारावरती असतात तेवढ्याच द्वारशाखा प्रत्येक मंदिराला असतात. इथे सुद्धा आपल्याला 1 2 3 4 5 द्वारशाखा केलेल्या दिसतात आणि द्वारशाखेवरती डाव्या बाजूने जे नक्षीकाम सुरू होतं तसंच ते कंटिन्यू झालेलं असतं आणि ते उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला दिसतं. आता इथल्या एका द्वारशाखेमधलं एक विशेषत्व मी तुम्हाला दाखवत आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्याला हत्ती कोरलेला दिसतोय. ह्या द्वारशाखेमध्ये बाहेरच्या द्वारशाखेमध्ये हत्ती आहे आणि वरती काही प्रकारची व्यालशिल्प आपल्याला केलेली दिसतात. अनेक कीर्तिमुखं, अनेक बारीक बारीक आकारामध्ये केलेली कीर्तिमुखं या ठिकाणी आपल्याला दिसतात. काही नरमुंड आपल्याला या ठिकाणी केलेली दिसतात आणि ही व्यालशिल्पांची असलेली सगळ्यात बाहेरची द्वारशाखा आहे. त्याच्या आतली द्वारशाखा जर तुम्ही बघितली तर फुलांचं नक्षीकाम या मधल्या द्वारशाखेवरती केलेलं आहे. त्याच्या बाजूची जी विष्णूच्या वरची जी द्वारशाखा आहे त्याच्यावरती चौकोन आणि गोल आणि त्याच्यामध्ये असलेलं सुंदर नक्षीकाम अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन या 3ऱ्या द्वारशाखेवरती आहे. आता जी तुम्ही बघत आहात ही 4थी द्वारशाखा आहे. या 4थ्या द्वारशाखेवरती सुद्धा अनेक प्रकारचे व्याल किंवा मानवांची शिल्प कोरलेली आपल्याला दिसतात. मी तुम्हाला आयडेंटिफाय करून प्रत्येकाचे बारकावे सांगत नाही आहे, नाहीतर हा व्हिडिओ 4-5 तासाचा होईल. आत्ता तुम्ही बघत आहात ही 5वी द्वारशाखा आहे आणि मध्यभागी असलेलं ललाटबिंब जे आपण अनेक ठिकाणी अनेक वेळेला बघितलेलं आहे. ह्या सुद्धा मंदिरात आपण 3रं ललाटबिंब आत्ता बघत आहोत. आता ह्या अंतराळाचं जे छत आहे ते सुद्धा तसंच आहे. म्हणजे जसं आपण नंदी मंडपाचं छत बघितलं होतं किंवा मधल्या सभामंडपाचं छत बघितलं होतं तसंच छत अंतराळाला सुद्धा सुंदर पाषाणामध्ये कोरलेलं छत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आता आपण मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार बघितलं. प्रवेशद्वाराच्या दोन्ही द्वारशाखा आणि द्वारपाल सगळं काही बघितलं. आता त्याचा उंबरठा आपण बघत आहोत. या ठिकाणी पाषाणामध्ये किंवा दगडामध्ये केलेली रांगोळी आपल्याला दिसते. जनरली शिवमंदिर असेल तर त्याच्या उंबरठ्यावरती आपल्याला कीर्तिमुख केलेलं दिसतं, परंतु आपण ह्या मंदिरामध्ये अनेक ठिकाणी शेकडो कीर्तिमुख कोरलेली असल्यामुळे इथे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती कीर्तिमुख आपल्याला दिसत नाही. पण इथं गायन वादन करणारे आणि नृत्य करणारे काही शिल्प आपल्याला बघायला मिळतात. या डाव्या बाजूला 3 शिल्प आहेत वादन आणि नृत्य करणारी आणि उजव्या बाजूला जर बघितलं तर इकडे 2 शिल्प आहेत. नाही, इकडे सुद्धा 3 शिल्प आहेत. हे मुख्य मंदिराचा गर्भगृहाचा उंबरठा आता आपण बघत आहोत. आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये प्रवेश करूयात. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्ष्यमामृतात्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. हर हर महादेव शंभो. आता आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलेलं आहे त्याप्रमाणे इथे सुद्धा सतत जलाभिषेक शिवपिंडीवरती चालू असतो. या शिवपिंडीवरती पडणारं जे तीर्थ आहे या बाजूनी या चॅनलमधनं बाहेर येतं आणि इथून ते तीर्थ बाहेर जातं. हे तीर्थ जिथे बाहेर जातं ते बघण्यासारखं आहे. ते आपण मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर बघूयात. कैलास राणा शिवचंद्र मोडे फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर दर्शक हो, आता आपण आत्तापर्यंत आपण मंदिराची प्रवेशद्वारं दोन्ही बघितली. त्यानंतर नंदीमंडप बघितला, मंदिराचं प्रवेशद्वार बघितलं, सभामंडप बघितला, हे अंतराळ बघितलं, आतलं गर्भगृह बघितलं आणि आता आपण हे शिवमंदिर जे आहे शिवपंचायतनामधलं गोंदेश्वराचं मुख्य मंदिर जे आहे हे बाहेरनं बघायला सुरुवात करणार आहोत. तर दर्शक हो, आता आपण मंदिर बाहेरून बघायला सुरुवात केलेली आहे. हे मंदिर बाहेरनं सुद्धा बघण्यासाठी किमान जर नीट बघायचं म्हटलं तर 2-2.5 तास लागतील. इतकं सुंदर नक्षीकाम या मंदिराच्या बाहेरच्या बाजूने सुद्धा आपल्याला केलेलं दिसतं. इथे तुम्ही बघू शकता, अर्थातच मुघलांनी भग्न केलेली शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतात. मुघल आतताई आक्रांता जे लोक भारतावरती आपल्या आक्रमण करायला आले होते त्यांनी आपल्या अशा सुंदर जे भारताचं सौंदर्य आणि वैभव होतं त्यांचं नुकसान प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला केलेलं दिसतं. तसंच इथे सुद्धा त्यांनी नुकसान केलेलं आहे. परंतु तरीसुद्धा बरंच काही बघण्यासारखं इथे शिल्लक आहे. तुम्ही इथे बघू शकता माझ्या मागे इथे दिसती ही हत्तींची रांग आहे. तुम्ही संपूर्ण मंदिराला जर फेरा मारलात तर संपूर्ण बाजूनी आपल्याला अशी हत्तींची रांग केलेली सगळीकडे आपल्याला बनवलेली दिसते. अशी हत्तींची रांग केलेली आपण आत्तापर्यंत कोपेश्वरच्या थिंतरापूरच्या मंदिरामध्ये बघितलेली होती. कोपेश्वरच्या मंदिरानंतर आपल्याला ह्या मंदिरामध्ये अशी हत्तींची रांग केलेली दिसली. हे हत्ती म्हणजे वैभवाचं प्रतीक असतं. ज्याच्या घरी हत्ती असतो तो माणूस खूप श्रीमंत आजही समजला जातो. त्या कालावधीमध्ये तर समजला जायचं. त्यामुळे 13व्या शतकातलं हे बांधकाम असून त्या कालावधीमध्ये असलेलं ऐश्वर्य दाखवण्यासाठी किंवा हत्तींनी आपल्या पाठीवरती मंदिराचा भार घेतलेला आहे असं दाखवण्यासाठी ही हत्तींची मालिका आपल्याला इथे बघायला मिळते. आता तुम्ही थोडंसं इथून वरती जर बघत गेलात तर इथे वरती आपल्याला मध्य भागामध्ये अनेक शिल्प कोरलेली दिसतात. रामायण महाभारत म्हणू नका किंवा इतर विष्णूचे दशावतार म्हणा, अशा अनेक पद्धतीची शिल्प या मंदिराच्या शिखरावरती आणि बाहेरच्या बाजूनी कोरलेली आहेत. सगळ्यात वरती जर तुम्ही बघितलं तर थोडंसं लांब जाऊन मी तुम्हाला दाखवतो शिखर. मंदिराचं शिखर जर आपण बघितलं तर हे भूमिज पद्धतीचं शिखर आहे. आपण आपल्या चॅनलवरती पळसदेवाचं जे मंदिर बघितलेलं होतं त्या पळसदेवच्या मंदिराला अशा प्रकारचं शिखर होतं आणि हे भूमिज एकावरती एक मजला, खाली सगळ्यात मोठा बेस आणि वरती छोटं छोटं होत गेलेलं आणि अनेक मंदिरातून मंदिरं निर्माण झालेलं अशा पद्धतीचं भूमिज पद्धतीचं शिखर आपल्याला इथे बघायला मिळतं. या मंदिरावरती बाहेरच्या बाजूनी अत्यंत सुंदर नक्षीकाम आहे. त्याची क्षणचित्र काही आम्ही आता तुम्हाला ह्याच्यानंतर दाखवणार आहोत. इथे मंदिराच्या उजव्या हाताला आम्हाला एक सुंदर शिल्प बघायला मिळालं. 3 मुखवटे आहेत शिल्पाला. त्याच्यावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. काही सेवकसुद्धा वरच्या बाजूला दाखवलेले आहेत. 3 मुखवटे आहेत. 4 हात होते, त्यातले हात आता तोडलेले आहेत. मुखवटे 3 मात्र व्यवस्थित दिसत आहेत. मध्यभागी कंबरपट्टा आणि कमरेचे असलेले दागिने दिसत आहेत. पायातला तोडा सुद्धा सुंदर दिसतो आहे आणि इथे एक मोर केलेला आपल्याला दिसतोय. हे असं सुंदर शिल्प या ठिकाणी बघायला मिळालं. इथे काही आपल्याला व्यालशिल्पांसारखे आकार दोन्ही बाजूला केलेले दिसतात. हे एक क्षणचित्र म्हणून आम्ही तुम्हाला एक सॅम्पल फक्त दाखवलं आहे असं तुम्ही समजू शकता. अशी अनेक शिल्प या मंदिरावर बाहेरच्या बाजूनी आहेत. अत्यंत सुंदर नक्षीकाम, मी त्याचं वर्णन करू शकत नाही, शब्द नाही आहेत माझ्याकडे. शुष्क सांदा पद्धतीने एकावर एक दगड ठेवून केलेलं हे बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हे मंदिर आम्ही तुम्हाला तिन्ही बाजूनी मागच्या तिन्ही बाजूनी दाखवणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही मंदिर बघू शकता. व्हिडिओची लांबी फार वाढू नये म्हणून आम्ही तुम्हाला फक्त काही क्षणचित्र दाखवत आहोत. तुम्ही नाशिकच्या भागामध्ये आलात तर ह्या 40-50 किलोमीटरवर असलेल्या सिन्नरमध्ये हे सुंदर मंदिर बघायला या. आत्ता त्यातलं ह्या शिवपंचायतनामधलं आपण शिवमंदिर बघत आहोत. या व्हिडिओनंतर आम्ही इथल्या 4-5 अजून अन्य मंदिरं आहेत त्यांचेसुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही ह्याच्यानंतर येणारे आमच्या गोंदेश्वर नावाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. आपण मुख्य शिवमंदिराची क्षणचित्र आत्ता बघत आहोत मंदिराच्या मागच्या बाजूनी. दर्शक हो, मी आत्तापर्यंत अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगितली होती मंदिराची. ज्या मंदिरामध्ये आतमधल्या देवतेला
अभिषेक केलेलं तीर्थ बाहेर येताना गोमुखातून बाहेर येतं. ते साधारण 800 वर्ष किंवा त्यानंतरचं मंदिर असतं आणि ज्या मंदिरामध्ये अशा प्रकारचं मकरमुख आपल्याला बघायला मिळतं, हे मकरमुख मंदिर ह्या गोष्टीची ओळख आहे किंवा खूण आहे की जे मंदिर 1000 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त जुनी असलेली जी प्राचीन असलेली मंदिरं जी आहेत त्या ठिकाणी आपल्याला मकरमुख बघायला मिळतं. म्हणजे 800 वर्षापूर्वीच्या नंतरची मंदिरं जी आहेत तिथे गोमुख आणि 1000 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जुनी जर मंदिरं असतील तर आपल्याला असं मकरमुख बघायला मिळतं. ह्या मकरमुखावरती सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि आत्ताही तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये जलाभिषेक केलेलं तीर्थ आत्ताही इथे आपल्याला बाहेर येताना दिसतं आहे आणि हे पुढे वाहत जाऊन बागेत जाऊन मिळतं. हे सुंदर मुख आपल्याला इथे बघायला मिळालं. ह्याच मकरमुखाला काही लोक मकर प्रणालय सुद्धा म्हणतात. मकर प्रणालय म्हणजे उत्तर भारतातली किंवा परदेशातली कंबोडिया, थायलंड ह्या भागातली जर आपण काही मंदिरं आपली हिंदू मंदिरं जर बघितली तर तिथे अशी मकरमुख जी आहेत ती मंदिराच्या वरच्या शिखराच्या आजूबाजूला सुद्धा केलेली दिसतात. मंदिरावरती जो पाऊस पडतो आणि त्या पावसाचं पाणी खाली पडतं ते पाणी बाहेर काढण्यासाठी सुद्धा अशा प्रकारची मकर प्रणालय आपल्या मंदिरांमध्ये वापरलेली असतात. जिथे कुठे तुम्हाला तसं मकर प्रणालय वापरलेलं दिसेल त्या ठिकाणी मी दाखवेल. मात्र इथे मंदिराचं अभिषेक केलेलं तीर्थ बाहेर येण्यासाठी हे सुंदर मकरमुख आपल्याला बघायला मिळतं. या मकरमुखाच्या वरती जर आपण बघितलं तर आपल्याला विष्णूचं शिल्प दिसतं. म्हणजे विष्णूच्या पायापासून आतमध्ये महादेवाला केलेलं अभिषेकाचं तीर्थ विष्णूच्या पायापासून मकरमुखातून बाहेर येतं आहे. मकरमुख म्हणजे गंगा नदी जी आपल्याकडे पवित्र मानली जाते त्या गंगा देवतेचं वाहन मकर हे असतं आणि म्हणून गंगेचं प्रतीक म्हणून मकरमुख या ठिकाणी असतं. अशी एक भावना लोकांमध्ये आहे आणि त्यासाठी हे मकरमुख इथे आहे. त्याच्यावरती असलेलं विष्णू मंदिर आपण बघितलं. वरचं आता देवकोष्टक आता आपण बघत आहोत आणि त्याच्यावरती असलेलं भूमिज पद्धतीचं शिखरसुद्धा आपण बघून घ्या. जसं आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेलं व्याल बघितलेलं होतं तसंच व्याल ह्या बाजूला सुद्धा केलेलं दिसतंय. हे मंदिराचं 3रं प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी सुद्धा हत्ती पायाखाली दाबलेलं व्याल शिल्प मोठ्या आकाराचं म्हणजे जवळपास 4 फूट या शिल्पाची उंची आहे. एवढं मोठं व्याल शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं. आता तुम्ही इकडे खाली बघा जरा. खाली या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला काही सूरसुंदरी केलेल्या दिसतात आणि या सूरसुंदरी अर्थात भग्न झालेल्या आहेत. मुघलांनी आतताईंनी याचं भंजन केलेलं आहे पण तरीसुद्धा बऱ्याच अवस्थेमध्ये चांगल्या अवस्थेमध्ये असलेल्या सूरसुंदरी मंदिराच्या चारी बाजूनी आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळतात. आम्ही तुम्हाला काही क्षणचित्र दाखवत आहोत. हे पूर्वेचं प्रवेशद्वार आत्ता आपण बघितलं होतं. ह्या बाजूनी तिथे असलेला स्वर्गमंडप आत्ता आपण बघितलेला होता. हा नंदी मंडप आपण बघितला. तिकडून आतमध्ये मंदिरामध्ये आपण गेलो होतो आणि आत्ता आपल्याला जे स्क्रीनवरती दिसतं आहे हे उत्तर दिशेचं प्रवेशद्वार मंदिराचं आपल्याला दिसत आहे. मी ऑलरेडी आपल्याला 2 प्रवेशद्वारं दाखवलेली आहेत. तसंच नक्षीकाम सुंदर या ठिकाणी सुद्धा या प्रवेशद्वारावरती सुद्धा आपल्याला केलेलं दिसतं. मंदिर आम्ही तुम्हाला बाहेरनं ऑलरेडी दाखवलेलं आहे. वर्णन करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तुम्हाला फक्त क्षणचित्र आम्ही दाखवतो आहोत. उत्तरेकडच्या प्रवेशद्वारावरती हे सुंदर शिल्प बघा. प्रवेश मंडपाच्या बाहेरच्या बाजूने असलेलं शिल्प आहे. सुंदर गणपतीचं शिल्प आपल्याला या ठिकाणी कोरलेलं दिसतं. खडक जीर्ण होत चाललेलं आहे त्यामुळे त्याला थोडे खड्डे पडलेले आहेत पण गणपतीचं शिल्प आहे आपल्याला क्लिअरली ओळखू येतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण अनेक मंदिरांमध्ये अशा यक्षिणी बघितलेल्या होत्या ज्यांचे दोन्ही हात वरती केलेले असतात आणि या हातावरती त्यांनी मंदिराच्या छताचा भार घेतलेला आहे असं दाखवण्यासाठी या यक्षिणींचे हात वर केलेले असतात. यक्ष किंवा यक्षिणी अनेक मंदिरांमध्ये बघितलेले आहेत. काही मंदिरांमध्ये ह्या ठिकाणी आपण नागदेवता बघितलेल्या आहेत. नागाच्या फण्यावरती मंदिराचा शिखराचा भार आपण बघितलेला आहे. इथे आम्हाला एक सुंदर यक्षिणीचं शिल्प बघायला मिळालं जे आता आम्ही तुम्हाला दाखवलं. आता आपण उत्तर द्वाराच्या आतमध्ये आलेलो आहोत. उत्तर द्वाराच्या प्रवेश मंडपामध्ये आपण आलेलो आहोत. इथे तुम्ही विष्णूचं शिल्प क्लिअर कट बघू शकता. जशा तिकडं आपण 5 द्वारपाल किंवा द्वारपालिका बघितले होते तसेच इथे सुद्धा आहेत. मध्यभागी असलेलं विष्णूचं शिल्प आपल्याला इथे क्लिअर कट ओळखू येतं आणि बाजूला असलेल्या द्वारपालिका या द्वारशाखांवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आणि इथे जर तुम्ही वरती बघितलं तर इथे एक भेग पडलेली आपल्याला दिसत असेल. ही भेग दगडाला पडलेली आहे. इतिहास पुरातत्व खात्याने या मंदिराची राखणी जी आहे किंवा रक्षा जी आहे किंवा छान पद्धतीने मेंटेन केलेलं आहे पण तरीसुद्धा काही भाग असे आहेत की ज्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तर इतिहास पुरातत्व खात्याला आमची विनंती आहे की त्यांनी या भेगीकडं किंवा अशा होणाऱ्या नुकसान टाळण्यासाठी काय करता येत असेल तर ते करावं ही त्यांना विनंती आहे.
मुख्य शिवमंदिराच्या समोरच आपल्याला 3 हे भग्न अवस्थेतले नंदी बघायला मिळतात. हे भग्न अवस्थेतले नंदी आहेत. आत्ता जो आपण नंदी मंडपामध्ये आतमध्ये बघितलेला नंदी कदाचित तो नंतर लावण्यात आलेला असावा, असं ह्या 3 नंदींकडे, भग्न झालेल्या नंदींकडे बघून वाटतं. तर दर्शक हो, नाशिकजवळच्या सिन्नरमधल्या गोंदेश्वर मंदिराच्या शिवपंचायतनापैकी आज आपण त्यातलं मुख्य मंदिर जे आहे शिवमंदिर आज आपण बघितलं. आतूनही बघितलं आणि बाहेरूनही बघितलं. इथली विशेषता असलेलं मकरमुखसुद्धा आपण बघितलं. ह्या शिवपंचायतनाबरोबर जी अन्य अजून 5 मंदिरं इथे आहेत, ती मंदिरं आपण क्रमशः करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे आमच्या गोंदेश्वर नावाच्या प्लेलिस्टचा अवश्य वापर करा. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला या संकुलातील सगळी मंदिरं बघायला मिळतील. त्यामुळे गोंदेश्वर मंदिर प्लेलिस्ट अवश्य वापरा. आपल्याला नेहमी आमची विनंती असतेच की कृपया हे मंदिर जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा, ही नम्र विनंती आहे. चला तर भेटूयाच इथल्याच संकुलातल्या पुढच्या मंदिराच्या चलचित्रामध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.